कशा आहात मंडळी? आज अर्धा किलो मटण आणतं, ते स्वच्छ धुवून घेतलं मी आणि मग त्याच्यात थोडंसं मीठ टाकून ठेवलं. मग इकडं आलं लसूण आणि अद्रक वाटून घेतलं फोडणीसाठी. त्याच्यात आता थोडीशी कोथिंबीर पण वाटून घेऊ. त्याची पेस्ट बनवून ठेवली आणि मग आता इकडं मीठ टाकून ठेवलं तर मटणामध्ये. आता धना पावडर टाकून घ्यायची 2-3 चमचे. आम्ही धना पावडर आणि मीठमध्येच मटण आधी शिजवून घेतो, नंतर मसाल्याची फोडणी देतं. हे बघा, धना पावडर टाकून घेतली. आलं लसूणची पण पेस्ट झाली. आता कुकर ठेवला गॅसवर, त्यात तेल ओतून घेते. फोडणीसाठी थोडासा हिंग आणि कढीपत्ता टाकलाय. आता कढीपत्ता झाल्यावर आलं लसणाची पेस्ट टाकायची. ती परतून झाली का मग मटण टाकायचं. हे बघा, आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली. आता हे चांगली हलवून देते आणि ती चांगली परतून झाली का मग मटण टाकून घ्यायचं. त्याच्यासाठी गरम पाणी पण करावं लागतं. मी थंड पाणी नाही टाकत शिजवायला. झाली परतून आलं लसणाची पेस्ट. आता मटण टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये. हे बघा, त्याच्यामध्ये धना पावडर आणि मीठ टाकलं होतं मी. याला चांगलं परतून घेते. 10-1 मिनटं वाफेवरच ठेवायचं झाकण ठेवून. त्याचा व्हिडिओ काढला नाही मी, पण झाकण ठेवून त्याच्यात मी पाणी घालून वाफेवर ठेवलं होतं. आता हे बघा, इकडं पाणी गरम करते त्याच्यात टाकायला. ते बघा, चांगलं परतून झालं आहे. आता त्याच्यामध्ये आपण गरम पाणी केलेलं ते टाकून घेऊ. जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये ना मंडळी, मी 1 चमचा टाकत असते कुकरच्या शेट्टीतून वर पाणी येऊ नये म्हणून. बऱ्याच वेळा मग येत नाहीत चमच्यावरून टाकल्यावर. कधी कधी येतं, पण बऱ्याच वेळेस येतच नाही. हे बघा, आता मी त्याच्यात चमचा 1 टाकून घेते आणि कुकरला झाकण लावून घेते. कधीतरी येतं थोडंफार, पण शक्यतो नाहीच येत. कुकर लावला. आता गॅस चालू केली. हे शेट्टीची वाट बघू आता आपण. हे झाली 1 शेट्टी. इकडं दुसरीकडे मी आता तवा ठेवला आणि कांदा कापलेला तो परतून घेते. इकडे शेट्ट्या होत आहेत. हे बघा, कांदा परतून होत आलाय. आता कांदा भाजल्यावर नंतर आता आपण खोबरं भाजून घेऊ. मटणाच्या वाटण्यासाठी माझा कांदा, खोबरं, कोथिंबीर, चणे असतात भाजलेले. नॉनव्हेजच्या याच्यामध्ये माझे चणे असतातच शक्यतो. मी टाकतेच थोडे भाजलेले चणे. थोडंसं गावच्या पद्धतीने असतं माझं मटण. आता खोबरं भाजून घेतलंय. पुन्हा वाटायला कोथिंबीर आणि थोडासा लसूण घेतलाय. पुन्हा थोडासा अगोदर टाकला तर मी फोडणीला, पण वाटण्यामध्ये पण घेतलाय थोडा लसूण. एवढं वाटून घेऊ आपण. कुकरच्या पण शिट्ट्या झाल्या, थंड झालाय कुकर. आता झाकण काढून घेतलंय. फोडणी देऊ आता आपण. वाटण पण वाटलंय. इकडं पाणी पण गरम केलंय फोडणीसाठी परत. कढईतच करणार आहे भाजी. आम्ही दोघंच आहेत खायला, त्याच्यामुळं थोडंसंच करायचं आहे कालवण. मसाला वाटून घेतलाय. मसाल्यात बिना पाण्याचं वाटण वाटते मी, पाणी नाही टाकत वाटणामध्ये. तेल टाकलंय कढईत. हिंग टाकून घेतलं होतं मी अगोदरच, त्याच्यामुळे आता फक्त मसाला आणि वाटण टाकायचं. मसाल्यामध्ये माझा धना पावडर, मिरची आणि गरम मसाला असतो, त्याच्यामुळे एक्स्ट्रा काही टाकायची गरज नाही लागत. हे बघा, वाटण वाटलेलं टाकलं त्याच्यामध्ये. आता त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं होतं, पण ते दाखवलं नाही. आता परतून घेते. चांगलं परतून झाले, तेल सुटायला लागले त्याला. आता शिजलेलं मटण टाकू आपण त्याच्यात. आता जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकून घेऊ. हे बघा, आणि थोडंसं मीठ टाकून घेते. अगोदर थोडं टाकलं होतं, आता परत थोडंसं टाकून घेते. आता इकडं मटण शिजायला घातलंय. शिजलंय म्हणजे आता फोडणीला घातलंय. आता इकडे भाकरी करून घेते. भात पण करून झालाय. भाकरी झाल्या का जेवायला बसायचं. आमच्या बाजरीच्याच भाकरी असतात. आम्ही नेहमी बाजरीच्याच भाकरी खात असतो. हे बघा कशी तरी आली.
तर इकडे भाकरी चालू आहे. 2च भाकरी करायच्या आहेत. भाकरी बघा मंडळी, आमच्या तवा भरून भाकरी असतात. झाल्या भाकरी पण. कांदा लिंबू घेतले कापून. या मंडळी जेवायला. कसा वाटला व्हिडिओ? धन्यवाद.